हे बघा या छोट्या रोड मध्ये अशी परिस्थिती होते. छोटा रोड झाला त्याच्यामुळं एक गाडी खाली उतरते आणि एक गाडी वरती. काय बोलायचं आहे, कुठला बोलायचा नक्की, रोडवाल्याला बोलायचा का टेंडर काढणाऱ्याला बोलायचा का कॉन्ट्रॅक्टरला बोलायचा. जय हिंद मित्रांनो, न्यूज ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लगेच सबस्क्राईब करून घ्या, बरोबर ना. आता तर चांगला दिसतं काय. तर आता निघलोय आम्ही फिरायला जायला. चांगला रस्ता कोण बघणार आहे तुम्हाला. रस्त्याची कामच आपली अशी आहेत काय नरेश. फिरायला जाण्यानंतर रस्ता जरा बारीक झाले बघा. माझे बाबा बारीक रस्ता आहे, 2 गाड्या कशा जाणार. माझ्या गाडी त्या हेडला कुठं मी काढतो की मला टेन्शन येईल. रस्ता आमचा एकदम शॉर्ट झाले बघा. दोन्ही गाड्या पास होत नाही. कसा टेंडर पास व्हायचा ना कसा बिल पास करायचा यांचा. मोठा करणार कधी मोठा करणार काय माहिती. रस्ता ते बाबा असा ठेवतात एक गाडीला. ए भाई आमचा आमदार करील, तू नको टेन्शन घेऊ. आमदाराला काय बोलत रे, आमदाराच्या निधीतून रस्ता नाही, PWDचा रस्ता आहे. काही लक्ष नको त्याला. काय टेंडर झाला रस्ता का बघायला नको. 3 फुटी रस्त्याला 2 फुटी रस्ता, 2 गाड्या पास होता का नाही होता ते बघायला नको. कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, पैसे खायची कामात आलेली सगळी. ही सीएनजी गाडी असं सगळ्यांना उतरायला लागतं बघा. उतरलं सगळी पोरावाला घेऊ आता. गाडी ते सगळे उतरलं सीएनजी वाला. त्याच्यासाठी ती डिझेलवाली गाडी घ्यायची, सीएनजी नाही घ्यायची. मग तेव्हा फॅमिली उतरणार नाही गाडीत. हे बोलतील पहिल्यावर की तूच घे गाडी. मी घेतली तर घेणार आहे डिझेलवाली गाडी, ते तुम्हाला आधीच सांगतोय. सीएनजी गाडी घेणार नाही मी अजिबात. मी यांना बोलली मी बनवू का, म्हणाले तुझा ब्लॉग तू तरी बघशील का. ठीक आहे बनवून आजपासून कर ना तुला. हाय गाईज, आता आम्ही बारवे डॅमला चाललोय. आणि आता इथं मी मॅप लावलेला पण माझा मोबाईलच स्विच ऑफ झाला. या वहिनी आम्हाला डॅम बघायला आलेलं. बांध आहे. आम्ही आलो बांध आहो, डॅम पण आलो. बांध आहे हे सांगता बोलतो बांध आहे बघा. हो काय आहे हो नंतर सांगतो. आता सांगा ना हो, बरं वाटतं जरा मला ऐकायला. बांध आहे त्या माझी नोकरी नाही आपला नाही कुठून जायचं. प्रवेश बंद आहे. टेम्पो कुठून जायचं पण वरून किती लांब जायला. जवळ आहे का. हा तिथं जायचं आहे मला. टेम्पोत जायचं आम्हाला. तुम्ही अलॉट नाही कुठे गेलं तरी पण ना टेम्पो जायचं आम्हाला बघायला आहे ना जागा. टेम्पोवर कुठे टेम्पोवर वरतं ना. तुम्हाला कोण सोडेल. तुम्ही आम्ही इथं काय बांध बघता का. बांध बघितला ना आम्ही नाही सोडू शकत ना. आमच्या नोकऱ्या घालवाल. पुन्हा नोकरीला ठेवायचं असलं तर बघा मग मी सोडतो. तिकडनं आला पण नाही सोडणार. तिथं पण पोलिसांना पण नाही सोडत. कोणाला कसं बघायचं. तर आम्ही आलेलो डॅम बघायला. पण असं 3रा नंबर गेट लागेल तुम्हाला. असा तिकडे बाहेर गाडी उभी केली का त्या कट्ट्यावर उभा राहून तुम्हाला पाणी वगैरे बाहेरून पाहायला भेटेल. पण आतमध्ये अलाउड नाही. आतमध्ये कोणाला सोडा. ठीक आहे. आता एवढे लांबशा आम्ही आलेलो. हो पण आता आमचा डॅम बघायला आम्ही पण काहीच करू नाही ना. आम्ही काय बोलू पण शकत नाही तुम्हाला. आमच्या हातात पण नाही काय. आता काय झालं असं एवढं लांब आणलं या वहिनी. इकडं चला ना तिकडं चला. या खायलाय ना त्या खायलाय. कुठं खायलाय मला काय वाटलंच नाही. आणि त्या एंट्री पण दिली नाही आम्हाला डॅमवर जायला. मला हे बोललं आता परत गाडी फिरवायची. बघूया परत आता कुठे नेता आता तुम्ही आम्हाला. इकडून चल त्या गेटवर बघायला भेटेल. कुठून बघायला भेटेल. या गेटवरून बघायला भेटेल आपल्याला. आता तो लांबची असं पाणी फक्त बघायला भेटेल. तेवढा बघू. चला आता पाणी बघू जरा. फोटोशूट करू सगळे. आम्ही सलमान सारखे आलेले आहोत. बाबा यो बघ आपला आले. पाखरू बघा आपला आले यो. आणि रस्ता पण बघा एकदम भारी. मगाशी पण तुम्हाला दाखवला रोड. पाऊस पण आलेला. आता इथं पाऊस नाही. अर्धा पाऊस पण थोडा. आणि शेवली आणि वलकुंद्यांची एरिया आहे ही. इथं भरपूर शेवली भेटतील आणि नाऱ्या जाणार आहे. पण वाटून नाऱ्या उतरणार आहे शेवली ना.
जवळजवळ 500 रुपये ठेवले कारण ते विकायला. मग आम्ही इथं रस्त्यावर विकायला बसणार. 500चे आम्ही 1000 घेणार. आमचा पहिल्यापासून प्लॅन तसाच असतो. 500 की नाही इकडे 1000. बघा पारवी डॅम कडे, तिथं पुढे बघा. इकडे काय बघता? यो ना काय 3 नंबर गेट हो का? तुम्ही तर गप्पच राहा. 2 नंबर आहे. तुम्ही तर काय बोलूच नका. चला इथं खाली उतरून इथं फोटो काढू. हे बघ मस्त दगडी बिगडी आहे. बाबा, ही नदी हे बघ इकडं. हे बघा, डॅमचं पाणी सोडल्यावर इथे येतं या साईडला आणि इथे अख्खी नदी भरून जाते. आता डॅमचं पाणी काय सोडलं नाही. ते बघ तिकडे मासे पकडतात पोरा. कुठं? यांचं काय बघ. अय खा ना इथं काहीतरी. आता तुम्हाला बोलले ना खाला आहे. मग हे ऐका नाही कुठून जायला वरती जाऊ ना. विचारा इथं. नाही वरती चला. गाडी थांबेल जाऊ ना. मला वाटतं तिथून दिसतंय बघ त्या वर्षी हा. तो पाणी सांगतो ते बघायला. मग तो पाणी बघून काय करायचं आपण. नंतर ते मासं जातात तिथं जाऊ बघायला आपण. इथं पण मस्त की हिरवागार झालेला आहे. बघू चला आता. चांगल्या नॅचरल ठिकाणी आम्ही आलेलो आहेत नऱ्या आणि आमच्या तिकडे खूप केमिकल झोन असल्यामुळे इकडे जर आम्हाला बरं वाटतंय. असं वाटतं आता इकडेच जागा घेऊन इकडेच राहावं आपलं शांत. मग तुम्ही दोघं घेऊ शकता जागा नाही राहू शकता. आम्ही काही आम्ही इकडे तेरीची भाजी खाऊ, शेवल्यांची भाजी खाऊ, त्याच्यावरच आम्ही जिवंत राहू. काय करणार. विकायला जाऊ आम्ही टोपली घेऊन. आता डॅमपूर आलेलो आहे आम्ही. आता लॅमशीच बघायला भेटले आम्हाला. डॅमवर आलेलो आहे आम्ही आता. डॅम काय आम्हाला धरला नाही बघायला. हे बघा यांचं गावीतला जे चिखलोली नाही इकडे बघता गेटांची. कोण आहे का. डॅम जाऊन दिला नाही आम्हाला. पाणी भरपूर आहे. असं आम्हाला इथं त्याही गेटाच्या बाहेर ठेवले जेलमध्ये असल्यासारखा. ते बघा गेट काय आम्हाला खोलला नाही. गेटांशीच बघता गेटाच्या बाहेरशीच. ते बघा पाणी तुम्हाला दिसतंय. भरपूर मोठा डॅम. नाही बघा नरेशनी हत्यारा पाठी आणल्या वलकुंदासाठी. बघा यो जोडा नुसता जाईल तिकडे वलकुंदाना शेवल्या गोलागार असतं. यांना रस्त्या विकायला बसायची वाटतं दोघांना. पैसे संपले. त्यांचा पगार संपले. आता शेवल्या विकणार ना कमवणार. आता हत्या विचार घरचीच पाठी आणले. ते गोला करणारा असा वलकुंद शेवल्या मावट्या तेच गोला करणार. परत खणला बघा तरी आहे का नाही पण. बघ एक काढला त्याही दोघाही जोड्यानी. या जोड्यानी खराब आहे. कुठं खराब दिसतो तुम्हाला. धुतील द्या. हे बघा डॅमचं पाणी सोडला का या नदीला भेटते. तो डॅम्प आहे. इथून नदीला पाणी येतं लगेच. डॅमचं पाणी आणि नदी पण पक्की मोठीच आहे. जसं डॅमचं पाणी सोडल्यावर येतं इथं पाणी या नदीला. तसं पाणी येत नाही कारण का पाणी यायला जागाच नाही या नदीला डॅमच्या पाण्याशिवाय. बघा ते बघ तिकडं ते बघा डॅम. भरपूर मोठी नदी आहे. आता डॅमपूर आम्हाला जाऊन दिला नाही त्याच्यामुळे नदी बघायला हिंटाव जरासा. बघ कसं शेवल्या आणि ओळखून बघायला हिंटाव आम्ही. बघा नरेश शेवली वाकरतंय. शेवलीचा शोध चालू आहे नरेशचा. तिथून जायचं का दालकडेशी जायला लागला असा शेवल्या बघत बघत. बघा राहणार आल्या शेवल्या बघायला. आम्ही एवढं डोंगर करू या बाजूशी डोंगरावशी इकडे आलो यांच्या जवळ नाही. इकडे हिंडायला आलाय बघा. या हिंडा इकडं जंगलात. हे बा आमचे नरेशचा चालले पलसाचे पानं घेता येतो. जरा देवाला नैवेद्य दिवस दाखवायला लागतो याला. मग तो पाना सुकविल मस्तपैकी. मग नैवेद्य दाखवायला देवाना वापरले. बघा ही आल्या नदी हिंडाला. ही माणसं दोन आमची. पाणी सोडलं ना डॅम मधली चांगलं एकदम काम निघेल. बघा किती मोठी आहे. आपण डॅम बघायला आलतो. आपल्याला बघायला नाही भेटलं. तू काय सांगशील त्याच्याबद्दल 2 शब्द. काय नाही सांगत. बघली नदी
डॅम ना बघायला भेटलं तर आम्ही बघले नदी ना रे, गेलो नदी बघायला. मग सोरला ना आम्हाला नाच घ्यायची आहे, पण थोडक्यावरच आम्ही परत फिरलो. आमची तोंडा बघू का, शक्कलच तशी दिसतो. आम्ही सगळं आता मावशीच्या कॅन्टीनवर थांबलो आहे इथं. मावशीला मस्त आता मॅगी सांगितले बनवायला. कांदा भजी वडापाव. कांदा भजी ना बनवली मावशी. वडापाव. वडापाव मॅगी बनवते मावशी. बघ काउंटर कशी लागतो. वा छान हा, छान आहे. मॅगी सांगितलेलं बनवलं. आता तो आभार पण बघा आला दिसतं. आता बारा दिसतं जरा. चला आता बारू डॅमच्या आम्ही निघलो. कांदा भजी खाऊन. कांदा भजी मॅगी. कांदा भजी ना दाखवलं. हावऱ्या का खावी होती ना. किती झाला असता टायगर वर्ल्डला? परत बिल 700-800 रुपये. त्या दिवशी 800 रुपये झाला ना तो. हो परत तिथं नाश्ता केला आम्ही. वडापाव कांदा भजी मॅगी. ए भजी विजीला मस्त टेस्ट होती का. मस्त लागणार. कसा वाटला तुला? मला छान वाटली भजी वगैरे. इकडे गरमागरम आम्हाला मावशीने काढून दिली भजी. आणि मावशी हातात चौपर होती. चव पण होती. आणि शेवळ्या आणि वलकुंदे बोलते पुढे भेटतील मावशी. आता आम्ही पुढे चाललो बघायला. आमचा जायचा घरचाच रस्ता आहे. आता घरीच निघलो आम्ही जायला. डॅम्पवर चालतो. या वहिनी बोलल्या का डॅम्पवर तुम्हाला चला मी नेतो, माझी ओळख आहे. पण त्यांच्या ओळखीचा माणूस फोनच नाही उचलत नाही, तर आम्हाला नेटवर्क नाही. त्याच्यामुळे आम्हाला साहेबच नव्हता आज कामावर. हा तेच झाला. आणि नेटवर्क पण नाही आम्हाला इथं. आणि तो भेटलाच नाही. वहिनीला जरा पाका वगैरे करायला मग कमी नाही लागणार. काही जरा जास्तच चांगलं वाटतं आम्हाला. त्यांचा साहेब वलकीने लावण्याच्या झालं होतो आम्ही 2 दिवसात आले. कुठं गेलं तर आवराला फेरा झाला आमचा. चला आता घरी जायला निघलो आम्ही. जाऊ दे बघून चालू. बाबा इकडे बघ. आता आम्ही थांबलो चिखलोली गावला जायला. फाटक पडलाय आम्हाला. चिखलोली पाडा काय हो. आणि नरेश सासवडे आमचे नवणीचा गाव मस्त. आता आम्हाला जेव्हा बिवा केले बघा. आमचे शेट पण मेनू नका विचारू. मेनू नाही विचारत काय बाबा. आम्हाला माहिती आहे काय जेवायला केले. भाजीत केले. भाजीत तरी काय मेनू. जेवायला बोलवले आम्हाला. आमच्या घरी सगळे जावयाला बोलवले जाई जेवायला खास करून. नाही जेवायला तुम्हाला बोलले. नवीन जोडप्याला जेवायला बोलवलाय निकिताच्या आई वडिलांनी. आणि जेवामध्ये पंचपक्वाने बनवलेत त्यांनी. 5 पकवान. पंचपक्वाने. आम्ही भात, भाजी. आमचा गाव हा ब्राह्मण पाला आहे, समजलं. चिखलोली पाडा नाही, ब्राह्मण पाळा. चला आता जाऊ जेऊ मस्तपैकी. आता आम्ही मग निघणार आम्ही जेवून. जेवून आम्ही जाणार आहेत शिव मंदिरावर. थोडासा आम्ही दर्शन घेऊ प्राचीन काली. आणि नंतर घरी जाणार आहे. नंतर लोटस. प्राचीन शिव मंदिर तिथे जाणार आहेत आम्ही दर्शन घ्यायला. तोच मंदिर समजत नाही. तर परत एकदा ट्रेन आलेली आहे. मंदिर आहे ना. आधी एक घेऊन गेली. हे निकिता जेवले लगेच निघाव का. परत ट्रेन आली. हात धुवतच बाहेर. बाहेर आहेत कारण का हो का. हात धुवत बाहेर ना. जेवले डायरेक्ट हात धुवत बाहेर ना. लगेच पॅन्डेला हात पुसत. हात पुसायला पण ना थांबायचं तिथं. ट्रेन दाखवायची ना. ही आता तिसरी ट्रेन. 2 ट्रेन गेल्या. ब्लॉग मध्ये मी एकच ट्रेन दाखवली. तू काची का बोलते. दुसरी प्रियदर्शनचं 2 कर. तर तू ओपन करून तुम्ही जावायला ठेवले असतात उपाशी पाटकाची इथं टांगून. अजून काय किती टाइम लागेल काय माहिती अजून बाबा. किती ट्रेन येतात. नाही उघडायला. उघडल मी 3 वेळा त्याच ऐकतो. उघडल कधी उघडल. माझ्या बापाचं नाही घेत. हे 3 लोक आमच्या घरी जेवायला आलेत. ओ इकडे बघा. ब्लॉगर. ही त्यांची बायको. कसं झालं सांगा. आता आम्ही नरेश सासवडाशी निघलोय. बघा नरेश पण बसला आता. आणि वहिनी पण आल्या. काय घेतलं तुम्ही दाखवा. सासवडाशी शेवली. शेवली घेतली ते घराची. नरे काय नाला आहे का नदी. हो पाणी तर खराब आहे हो. आणि आम्ही आता अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर मध्ये आलोय. अंबरनाथचं मंदिर आहे ना. अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिर मध्ये आलो आम्ही आता. दाखवतो मी तुम्हाला. ध्रुवी ध्रुवी मंदिर. प्राचीन शिव मंदिर आहे हा अंबरनाथचा.
मंदिर अजून तसंच आहे बांधलेलं जुन्या काळातला. पोळी झाली झोप. बघा किती कासव आहे त्याला. दिसतात ना मग काळं दिसतात. वरती पण निघलं ना. नाही नको बाबा. ध्रुवी कशी बघतो बघा. ध्रुवी किती आहेत बा. मी पण नव्हतं आले बाई. आतमध्ये ते कॅमेराला अलाउड देत नाही, व्हिडिओ काढून देत नाही. त्यामुळं आतमध्ये तर काही व्हिडिओ काढली नाही मी. बाहेरनं दाखवलं मंदिर. आतमध्ये एकदम भारी आहे आणि सर्व जुना काळातलं आहे. एकदा नक्की या मंदिराकडे दर्शन घ्यायला या मंदिरात, प्राचीन मंदिरात या अंबरनाथच्या. नेवालीपाडा चिंचवली इथे इस्कॉन टेम्पल झाला आहे नवीन. तो बघा जसा आपला खारघरला झाला तसा इथं पण झालाय. खारघरचं आहे आपला तसंच आहे का पण. आता जाऊन तिथे आपला खारघर सारखा झाला आहे. नेवालीपाड्याच्या बाजूलाच आहे म्हात्रेपाडा इथे. बघा पृथ्वी आमची, पृथ्वीच बोललो, ध्रुवी आमची झोप. पृथ्वी तर इस्कॉन टेम्पलला गेलेलो आम्ही दर्शनासाठी. दर्शन घेतलं तिथे एकदम भारी वाटतं इथं पण आतमध्ये. आणि सेम आपल्या खारघरला आहे तसंच आहे इथं पण आतमध्ये. एकदम भारी वाटलं आम्हाला दर्शन घेऊन. तुम्ही पण या एक वेळ. बाईका आम्ही मका घ्यायला आलो आणि पावसाचा सीझन चालू झाले ना. पावसाच्या पहिल्या सीझन मध्ये आम्ही बायका मका घालणार आहेत. दे भाई द्यायचं. इस्कॉन टेम्पलच्या बाहेरच आहे तो इथं. दाखव रे बुट्ट कसं आहे ते. बुट्ट दाखव. हा बुट्टेवाला, ही बुट्ट्याची मशीन. आणि जरा हे मका जरा बामाटल्यान चांगलं दाखव भाई. सपे शर्ट घालून बघ भाई इथं तू. हे बघा या छोट्या रोड मध्ये अशी परिस्थिती होते. छोटा रोड झाला त्याच्यामुळं एक गाडी खाली उतरते आणि एक गाडी वरती. तर काय बोलायचं आहे, कुठला बोलायचा नक्की, रोडवाल्याला बोलायचा का टेंडर काढणाऱ्याला बोलायचा का कॉन्ट्रॅक्टरला बोलायचा. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे आता घरी. म्हणजे मंडळी आमची गँग उतरली, आमची टोली बघा, टोली उतरली आमची. येऊन
आता आम्ही चालू परत आता वाडाला लेकला. आम्हाला परत फिरायचं आहे. म्हणलं हाऊस फिरायचं आहे असं वाडाला लेकला तसाला. आता आम्ही वाढवलं लेकला पोहोचतोय बघा. वाडाला तलाव पनवेल महानगरपालिका. संध्याकाळी पण बरीच गर्दी आहे. रात्री तर बरीच गर्दी असते. तो घोडा बाबा मग तू कुठे उडी मारली आहे नाही आणि पण बरेच लोक आहेत तिथं बसले आहेत. बसू नका. हो हो बाबा फेऱ्या मारतोय ते. पक्षी बघा आले. कोणता पक्षी आहे का माहिती. सगळं बरंच जण बसतं मग इथं. आणि तो मस्तपैकी तो फवारा एकदम भारी वाटतंय. करंजा ना फिरंजा पवारा कारजा काय माहिती काय बोलतात असो पवाराच आहे आपल्या भाषेत. बरेच लोक इथं बसायला आले. बघा इथं पण मस्तपैकी बनवलं आहे बसासाठी. बसासाठी नाही तिथपर्यंत जायसाठी चालासाठी काय माहिती कशासाठी केलं आहे मला पण ना माहिती. मी काय सांगतो मग कशासाठी. बघा किती भारी वाटतं त्याला. बघा सगळं बसलं एकदम शांत ठिकाण आहे. राऊंड मारला असं आपण गोल राऊंड मारू शकतो इथून. सगळं तर घाण काढले बरीच साफसफाई चालू होतं चालायची. हे बघा एकदम जवळचे बघा किती बारा वाटतंय. इथपर्यंत पाणी उडतं त्याचा. रात्री एकदम लाईट भेटते. हे पॅटर्न रात्री मस्त बघायला वाटतंय. कमलांची फुलं या कमलांची फुलं कमलांची झाडं आहेत बहुतेक वाटतं. काय माहिती काय मला पण नाही माहिती काय ते काय काय माहिती नाही मला पण. तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पनवेल महानगरपालिका वाडाला तलाव एकदम भारी वाटतं. नाव मोठा आहे. इथपर्यंत पुढं का नाही बघा हा हिरवा सगळा इथपर्यंतच मधीन गॅप आहे. परत तिकडे पुढं पण हिरवा आहे ना. असं गॅप आहे मग पाणी मला काय माहिती आता पाणीचं सरकार असं म्हणून नसतं सगळा साईडला येत असं करायला. बघ पाणी वाऱ्या इकडे येते ना. काय पण कसं काय काय पण बघा तिकडं ते पाणी असं इकडे येते ना. तिथं काय नाही काय माहिती. हे बघा हे पक्षी लांबशी बघितलं ओरिजिनल वाटतं. तिथं पण आहेत तिकडं पुढं पण आहेत. लांबशी बघितलं ते सेम ओरिजिनल वाटतात. आणि जसं आता संध्याकाळ होत जाईल तस तशी इथे गर्दी वाढत जाईल. बघा चालायला धावाला माणसं असतात कंटिन्यू. हे बघा आता लाईट चालू केले मस्त वाटते. ते नाव पण पेटलं बघा. मी मगाशी बोललो होतो बघा. तो माहीत होता नाही ना हो माहिती आहे. सगळ्या बघितलं मला पण माहिती आहे. आपले पनवेलचे माणसं इथं सगळे इथं राऊंड मारून गेले. काय तर रोज येतं मला माहिती आहे. नावाना घेत नाही राहू दे या बिंदास. या दोन हारणी उतरल्या बघा पाण्यान. पाण्यानं नाही म्हणजे तल्यानं उतरल्या. इथं पाणी नाही आजूबाजूला पाणी. तर ते बाहेर कसे तुमची पाणी प्यायला उतरलं तर होतं काय. आता त्याची बाहेर निघायची पंचायत होईल होते असं निघते काय माहिती. पाऊस निघत होती. मगर असली तर मला वाटतं मगर खाईल बघा. आम्ही एक राऊंड पूर्ण करून यायला अख्खा भरला बघा. आधी कमी माणसं होती आता बरीच आली. तर सगळीकडेच भरलं आहे. तर सगळीकडेच माणसं जमा झाल्या. तर आता अख्खा भरला आहे. तर माणसं येत जातील. चालू करतोय भरला अख्खा सगळं बघा. तो माणूस कोणाला मधीनच गुजरात चेज में चेन्नई जीता. वर्ल्ड कप 2023 इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया. वो ऑस्ट्रेलिया ने चेज करके जीता. झाला होता दाढी बिडी करून तयार. माजिद बायच्या शॉपवर आलेलो कांबोड्याला. मॅच चालू आहे बघा पंजाब RCB.